यामध्ये मधला जो कालावधी आहे उगवण झाल्यापासून तर फूल लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये आंतरमशागत, निंदन, कोळपणी वगैरे हे करू शकता तुम्ही. किंवा तणनाशक जर वापरायचं असेल आपल्याला, बघा तणनाशकामध्ये शक्यतोवर आपल्याकडे मजुराची उपलब्धता जर असेल तर निंदन केलेलं अत्यंत योग्य. कारण जमिनीची तिथे एक वरचा मातीचा थर तुमचा नरम म्हणजे तुम्ही भुसभुशीत कराल, ओलावा टिकून राहील आणि जमीन भुसभुशीत राहिल्याचे अनेक फायदे त्याला हवा मिळत राहील मुळांना. त्यामुळं निंदन होऊ शकलं तर योग्यच. आणि जर नाहीच निंदन करायला मजूर मिळेल तर मग तुम्हाला 2-3 तणनाशकाचे मी तुम्हाला पर्यायी तणनाशकं सांगतो. पहिलं उगवणपूर्व तणनाशक जे आहे तर पेंड्यामिथेलिन आपण वापरू शकतो. दुसरं लेबल क्लेम नाही पण बरेच शेतकरी वापरतात आणि त्यांचा चांगला अनुभव आहे ते म्हणजे आपण जे सोयाबीनमध्ये उगवणपूर्व स्ट्रॉंग आर्म नावाचं दाऊ कंपनीचं तणनाशक वापरतो तेच तणनाशक 1 पाऊच 12.4 ग्रॅमचा असतो. तर हे 12.4 ग्रॅम हे एका एकराला न वापरता 1.25 ते 1.5 एकराला 150 लिटर पाण्यात हे 12.4 ग्रॅमचा पाऊच टाकायचा आणि तो 1.25 ते 1.5 एकराला वापरायचा. 1 एकरात डोस जरा जास्त होईल भुईमुगाला. सोयाबीनला एका एकरासाठी 12.4 ग्रॅम आहे, मात्र भुईमुगाला हे साधारणतः 1.25 ते 1.5 एकरामध्ये 12.4 ग्रॅम वापरले गेलं पाहिजे. पेरणी झाल्याबरोबर जमिनीत चांगला ओलावा असताना एकतर स्ट्रॉंग आर्म तुम्ही वापरा 12.4 ग्रॅम 1 पुडा 1.25 ते 1.5 एकराला, किंवा पेंड्यामिथेलिन वापरू शकता, किंवा ऑक्झिफ्लोरोफेन गोल किंवा ऑक्झिगोल्ड जे आहे 10 मिली प्रति पंप म्हणजे 100 मिली प्रति एकर हे सुद्धा आपण पेरणी झाल्याबरोबर 24 तासाच्या आत हे तणनाशक आपण वापरू शकतो. ह्याला प्री इमर्जन्स तणनाशकं म्हणतात. उगवणपूर्व तणनाशकं, उगवण पश्चातसुद्धा तणनाशकं आपल्याला वापरायला तिथे आहेत आणि ते म्हणजे इमेझॅथायपर म्हणजे परशूट किंवा काय लगाम वगैरे बरेच नाव आहेत त्याचे. इमेझॅथायपर 250 मिली प्रति एकर 30 दिवसाला. आता बघा नेमकं काय होणार, आपला ताण राहणार आहे 25 दिवसाला, त्याची शिफारस तशी 25 दिवसाला आहे, पण मग ताण असल्यानंतर आपण त्याला वापरायचं नाही. तर त्यामुळं एकतर ताण सुटल्यानंतर पाणी दिल्याबरोबर तुम्ही तणनाशक वापरू शकता तिथे, किंवा मग चांगली उगवून आल्यानंतर चांगला ओलावा असताना तरीसुद्धा तिथं इमेझॅथायपर 250 मिली रुंद पानाच्या तणासाठी आणि गवतवर्गीय तणासाठी टर्गा सुपर 300 मिली असं कॉम्बिनेशन तुम्ही तिथं वापरू शकता. तर या पद्धतीनं तणनाशक वापरा. पाण्याचं व्यवस्थापन जेव्हा आपल्याला भुईमुगाचं करायचं आहे तर मी असं म्हणेल थोडं थोडं पण सारखं पाणी द्यावं. थोडं पण सारखं. एकदम जास्त पाणी देऊन तिथे फायदा नाही. उलट पाणी जास्त झालं तर जमिनीतले बुरशीचे रोग वाढतील, मुळांना हवा मिळणार नाही आणि मर रोगाचं प्रमाणसुद्धा वाढेल. त्यामुळे थोडं पण सारखं पाणी देत राहा. स्प्रिंकलरनं पाणी देणं हे उत्तम पद्धत आहे, किंवा मायक्रो इरिगेशन दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं करायचं आहे. ठिबकवरसुद्धा तुम्ही, पण ठिबकला तुम्हाला लॅटरल जास्त लागतील कारण 2 ओळीतलं अंतर इथं जास्त नाही आहे. तर या पद्धतीनं थोडं पण सारखं पाणी द्या. जसं तापमान वाढतं किंवा पिकाचं वय वाढतं तशी पाण्याची रिक्वायरमेंट त्याची वाढत जाते. या पद्धतीनं आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि साधारणतः सुरुवातीला स्प्रिंकलर जे 1.5 तासाचं तुम्ही 1.25 ते 1.5 तासावर स्प्रिंकलर आपण वापरतो तर ते नंतर जवळपास 3 तासापर्यंतही त्याची जसं पिकाची वय वाढेल आणि तापमान वाढेल तसं 3 तासापर्यंतही चालवावं लागू शकते. साधारणतः 15-16 पाण्याच्या पाळ्या तिथं लागतात. फेब्रुवारी महिने साधारणतः 10, मार्चमध्ये 10, एप्रिलमध्ये 8, मेमध्ये 4 ते 6 अशा पाण्याच्या पाळ्या आपल्याला लागतात. शेंगा धरण्याची अवस्था म्हणजे आऱ्या सुटण्याची अवस्थेपासून पुढे आऱ्या सुटणे, शेंगा धरणे, शेंगा दाणा भरणे या नाजूक अवस्था आहे. याच्यामध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नका. यासाठी आपल्याला जास्त तिथं काळजी घ्यावी लागेल. तर हे झालं सगळं पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, तणनाशकाचा वापर वगैरे. त्यानंतर भुईमुगामध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की सुपीक जमिनीचीच निवड करावी. याचं कारण भुईमुगाला मुख्य अन्नद्रव्य NPK सोबतच दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा फार गरज असते. तर याच्यामध्ये भुईमुगामध्ये बहुतांश ठिकाणी सुपीक जमीन नसेल किंवा अन्नद्रव्याची कमतरता असेल तर काही कमतरता तिथं प्रामुख्यानं आपल्याला जाणवतात. त्यातली पहिली कमतरता म्हणजे लोहाची, फेरस. हे जे फेरस आहे
याच्या कमतरतेचं लक्षणं काय आहेत, तर साधारणतः नवीन पानं जे येतात ते आकसतात आणि शिरा हिरव्या राहून नवीन पानं जे आहेत ते पिवळे पडतात. दुसरं अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे तिथं झिंकची कमतरतासुद्धा या भुईमुगामध्ये स्पष्ट आपल्याला दिसते. झाडं खुरडतात, असे फ्रेश झाडं दिसत नाही आणि पानाच्या शिरामधील भाग पिवळा दिसतो. पानावर पिवळे लाल डाग पडतात, लाल भाग पडतो. पानाचा भाग जो आहे हा असा लाल पडतो. झाडं खुरडतात, पानाच्या शिरामधील भाग पिवळा दिसतो. त्यानंतर मुख्य अन्नद्रव्यापैकी पोटॅशची सुद्धा तिथं भुईमुगात कमतरता दिसते. हलक्या जमिनीत या पोटॅशची कमतरता तिथं जास्त प्रमाणात दिसते. पानावर पिवळा हिरवा रंग व पिवळे तपकिरी ठिपके तिथं पोटॅशच्या कमतरतेमुळं प्रामुख्यानं जाणवतात. तर याच्या आपल्याला झिंकची कमतरता असेल तर झिंक एडीटी चिलेटेड झिंक आपण फवारू शकतो. फेरसची कमतरता असेल तर चिलेटेड फेरस आपण तिथं फवारू शकतो. पोटॅशची कमतरता असेल तर 13-045 किंवा बिग बी पोटॅशियम शोनाईटचा आपण तिथे फवारा देऊ शकतो. पण ती कमतरता येऊ नये यासाठी मी सुरुवातीला जे खताचे डोजेस तुम्हाला सांगितले पेरणीच्या आधी ते आपल्याला जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर कीड आणि रोग, तर मी मंडळी सुरुवातीला सांगितलं की भुईमुगावर कुठं फवारणी करत असतात का, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. पण भुईमुगावर दिवसेंदिवस किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. 20 वर्षापूर्वी भुईमुगाला कोणी फवारत नसे, तेही सत्य आहे. पण या जसं जमिनीची सुपीकता घटत चालली, वातावरण बदलत चाललं आहे, तसं कीड रोग आणि अनेक समस्या आपल्या वाढत चालल्या आहे. जर जमीनच सुपीक नाही किंवा पैलवान जमीन नाही तर त्यातलं पीक पैलवान कसं येईल, आणि कुपोषित पीक किंवा जर हेल्दी पीक नसेल तर त्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव नक्कीच जास्त राहणार आहे. तर किडींमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये सगळ्यात जास्त हा थ्रिप्स असतो. डोळ्याला दिसत नाही, पानाच्या खाली असतो, पानं खुरतरतो, त्यामुळं पानं असे पिंगट दिसतात, पिंगट हिरवे. पांढरी माशी आहे ती आपल्याला ओळखता आपण. मावासुद्धा सुरुवातीच्या स्टेजमध्ये येतो. त्यासाठी मी रिहान्सची बीज प्रक्रिया जी सांगितली, सुरुवातीला येणारी 25-30 दिवसापर्यंत येणारी कीड जी आहे रस शोषण करणारी कीड, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला रिहान्स लावायचं आहे. सुरुवातीला मावा येतो, नंतर तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी ही सगळी कीड येते. याला योग्य वेळी नियंत्रण करावं लागेल, कारण यातलं ह्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे ह्या व्हायरसचा प्रादुर्भावसुद्धा वाढवतात, व्हायरसचा प्रसार वाढवतात. त्यामुळं तुम्हाला जसं सोयाबीनमध्ये येलो मोझॅक हा रोग आला होता किंवा येतो आहे, किंवा बिन मोझॅक आहे उडदामुगामध्ये, जे आपण काय म्हणतो त्याला बेडक्या रोग, असे रोग हे व्हायरसचे भुईमुगामध्ये सुद्धा येऊ शकतात आणि याचा प्रसार रस शोषण करणारी कीड करते. त्यामुळे त्या किडीला नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे. रोगामध्ये मर रोग आहे, विल्ट, त्यानंतर तांबेरा आहे आणि तुमचा टिक्का, जो टिक्का पडतो त्याच्यावर पानावर तो. तर असे एकंदरीत हे कीड आणि रोग आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण एक फवारणी शेड्यूल ज्याला आपण म्हणतो, एक फवारणीचं वेळापत्रक जर आपण पाळलं तर निश्चितच आपल्याला कीड, रोग, अन्नद्रव्याची कमतरता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही फवारणी वेळापत्रक यासाठी बनवलं आहे. त्याचा जर आपण उपयोग केला तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल आणि या समस्या ज्या आहेत याच्यापासून आपण तिथं आपल्या समस्यापासून आपण वाचू. तर पहिला फवारा साधारणतः उगवून आल्यानंतर, शक्यतोवर मी पेरणीपासूनचे दिवस सांगतो, पण भुईमुगाला थंडी जास्त असेल तर उगवायला वेळ लागतो. त्यामुळं उगवल्यापासूनचे दिवस आपण इथं मोजणार आहोत. साधारणतः उगवण्यापासून 30 ते 40 दिवसाच्या मध्ये 15 दिवसाला, उगवणीनंतर 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिथं एक फवारणी घ्यायची, ज्याच्यामध्ये रेज किंवा आलिका 15 मिली, रेज किंवा आलिका हे काय करेल तुम्हाला, याच्यात थायमेथॉक्झॉन आणि लॅम्बडासायलोथ्रिने, छोट्या आळ्या असतील त्याही कंट्रोल होतील, रस शोषण करणारी कीडसुद्धा कंट्रोल होईल, खोडाळी, चक्रभुंगा वगैरे असेल तर तो सुद्धा कंट्रोल होईल. 15 मिली रेज किंवा आलिका. रिफ्रेश 40 ते 50 मिली. रिफ्रेशमुळं तुमची वाढ सुदृढ होईल, फांद्याची संख्या वाढेल, हरितद्रव्य वाढतील, सोबत त्याच्या 19-19 घेऊ शकता 100 ग्रॅम, आणि झिंक EDTA 20 ग्रॅम. असा हा पहिला फवारा उगवणीनंतर 15 दिवसांनी. दुसरा फवारा साधारणतः उगवणीनंतर 30 दिवसांनी आपण
30 दिवस 4-5 दिवस आधी किंवा 4-5 दिवस नंतर मी एक तुम्हाला टेंटेटिव्ह एक कालावधी सांगतो, पण परिस्थितीनुसार गरजेनुसार आपण याला मागे पुढं थोडंसं करू शकता. तर 30 दिवसाच्या दरम्यान तिथं आपण सरेंडर साधारणतः 30 मिली सरेंडर घ्या. टॉपअप इथे आवश्यक घ्या. टॉपअप किंवा नाही टॉपअप मिळालं तर इसाबियान 40 ते 50 मिली हे तुम्हाला फांद्या करण्यासाठी फायदा करेल. स्ट्रेस कंडिशन्सला तिथे स्ट्रेस कंडिशनपासून अबायोटिक स्ट्रेस जे असतात याचा मोठा परिणाम भुईमूग पिकावर होतो. तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी किंवा त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा टॉपअप तुम्हाला तिथं मदत करेल. 40 ते 50 मिली टॉपअप घ्या. परिस्पर्श हे एक महाराष्ट्र ग्रेड 2 मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ज्याच्यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅंगनीज, कॉपर असे 6 महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो. तर परिस्पर्श घ्या किंवा परिस्पर्श नाही मिळालं तर चांगल्या गुणवत्तेचं चांगल्या कंपनीचं कुठलंही सूक्ष्म अन्नद्रव्य, एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड फॉर्ममधलं किंवा अमायनो चिलेटेड किंवा EDTA फॉर्ममधलं सूक्ष्म अन्नद्रव्य 20 ते 25 ग्रॅम हे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण वापरायचं आहे. तिसरी फवारणी साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान घ्या. इथे आपल्याला थोडंसं कीड पाहायची आहे. रस शोषण करणारी कीड जर असेल तर मग तुम्हाला तिथे डिझायर आपलं डायमेथोएट हे घ्यायला हरकत नाही. पण रस शोषण करणारी कीड जर नसेल तर मग आळीचा प्रादुर्भाव इथं आपल्याला आढळू शकतो आणि त्यासाठी आळी आणि थ्रिप्स या दोन्हीला कंट्रोल करण्यासाठी इमान 10 ग्रॅम. याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्या. दुसऱ्या फवारणीमध्ये मी बुरशीनाशक सांगायचं विसरलो. जी दुसरी फवारणी आहे ज्याच्यामध्ये सरेंडर, टॉपअप, परिस्पर्श घ्यायचं आहे, तिथे हेक्झॅकोनाझॉल म्हणजे सुखई किंवा कंटॉप प्लस किंवा प्रोपिकोनॅझॉल किंवा टुबिकोनॅझॉल हे एक ट्रायझोल ग्रुपमधलं एखादं बुरशीनाशक तिथं घ्यावं. तिसऱ्या फवारणीमध्ये इमान, याच्यामुळं आळी आणि थ्रिप्स दोन्ही कंट्रोल होईल. एक बुरशीनाशक नेटिवो जर घेतलं तर ते योग्य राहील 10 ग्रॅम. आणि इथे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे मात्र आवश्यक घ्या. साधारणतः 30 ते 40 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट आणि 20 ग्रॅम बोरॉन हे आपण तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यावं. चौथी फवारणी साधारणतः याच्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 15, 30, 45, 60 दिवसाच्या दरम्यान इथे बहुतेक पांढरी माशी जर वाढलेली असेल तर पटियाला पॅक याच्यात तुमचं बायफेन्थ्रिन प्लस पायरिप्रोक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन म्हणजे पांढरी माशी आणि इतर रस शोषण करणारी थोडीफार कीड असेल किंवा आळी असेल तर हे याच्यात कंट्रोल होईल. पटियाला पॅक किंवा जर पांढरी माशी जास्त नाही, इतर जास्त दुसऱ्या किडी आहेत तर मग तुम्ही तिथे आसिफेट घेऊ शकता. 30 ते 40 ग्रॅम आसिफेट. आणि याच्यासोबत झिंक आणि फेरस हे आवश्यक घ्या. झिंक EDTA 20 ग्रॅम, फेरस EDTA 20 ग्रॅम आणि एक बुरशीनाशक तिथं घेऊ शकता. ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर व्हिसल 40 ग्रॅम किंवा मग तुम्ही तिथं दुसराही बुरशीनाशक, दुसरा पर्याय एखादा चांगल्या बुरशीनाशकाचा हेक्झाकोनाझॉल, ट्युबिकोनाझॉल वगैरे हे कुठलं तरी बुरशीनाशक एक. असे 4 फवारे आपल्याला भुईमुगाला आवश्यक द्यायचे. त्यानंतर आंतरपीक म्हणून बहुतांशी शेतकरी भुईमुगाचं लागवड ही ऊसामध्ये आंतरपीक म्हणून करतात. तर अत्यंत योग्य हे आंतरपीक आपल्याला म्हणता येईल. इथे सरीमध्ये आपण ऊस लावल्यानंतर जो काय वरंबा आहे त्याला तुम्ही बेडचं स्वरूप जर दिलं आणि त्याच्यावर शक्य होतील तेवढ्या 30-30 सेंटीमीटरवर किंवा 25-25 सेंटीमीटरवर 2-3 तुमच्या सरीतलं अंतर पाहून जर 2 सऱ्यामध्ये 2 किंवा 3 किंवा 4 जर तासं बसत असतील तर या पद्धतीनं रेघाट्या मारून तिथं जर लागवड केली तर आपल्याला आंतरपीक म्हणून सुद्धा भुईमूग हे खूप चांगलं पीक आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक चांगलं पीक आहे. कुटार जे सगळ्यात मोठी समस्या आपल्याला जनावरांची साधारणतः उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला येते आणि तेव्हाच नेमकं हे भुईमुगाचं कुटार आपल्याला मिळते आणि अत्यंत पौष्टिक जनावरं खूप आवडीने खातात असं हे कुटार असते. तर एक चारा पीक म्हणून सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. तर मंडळी, या पद्धतीनं जर आपण भुईमुगाचं व्यवस्थापन केलं उन्हाळी भुईमुगाचं तर निश्चितच आपल्याला इथं उत्पादन चांगलं यायला हरकत नाही. तर या पद्धतीनं आपण व्यवस्थापन कराल अशी मला आशा आहे.